माझ्यासारखे असे किती असंख्य गृहिणी असतील ना, की ज्यांना स्वतःचं काहीतरी असं करायचं आहे, पण काय करू, कसं करू, कोण काय म्हणेल, नवरा काय म्हणेल, मुलांकडे दुर्लक्ष होईल का, असं अनेक विचारांनी तुम्ही स्वतःला कधी सिद्धच करू शकला नाही. स्वतःमध्ये ती काबिलियत असताना देखील तुम्ही स्वतःला मात्र स्वतःच्या घरामध्येच गुंतवून ठेवले. अशा अनेक गृहिणी आहेत आजकाल, की ज्यांना काहीतरी करायचं आहे. मी बऱ्याच महिला बघते की यूट्यूब चॅनल स्वतःचं त्यांनी उघडलं आहे, पण त्यांना पुढे काम कसं करायचं, काय करायचं, त्याची ग्रोथ कशी करायची, या अनेक अडचणी येतात आहे. कारण की त्यांना हवा तसा सपोर्ट कुटुंबाकडे मिळत नसावं असं मला वाटतं. कारण की मी माझ्या स्वतःचंच उदाहरण सांगते. मी गेली 2-3 वर्षापासून यूट्यूब चॅनल सुरू करायचं ह्या विचारातच की नवऱ्याला आवडेल की नाही, मुलांकडे दुर्लक्ष होईल का, या विचारात माझे अनेक वर्ष निघून गेले. महिलांनो, आपलं वय हे आपण आपलं आयुष्य आपल्या स्वतःसाठी जगायचं आहे. एकदा वय निघून गेलं ना की 40 नंतर आपण स्वतःला कमी लेखायला लागतो. त्यामुळे ठराविक वेळेतच स्वतःसाठी जगा असं मला म्हणायचं. स्वतःसाठी जर नाही जगलात ना तर इतरांच्या मध्ये तुम्ही स्वतःचं आयुष्य गमवून बसाल. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा असेल ना तर नक्की करा. ज्या महिला बाहेर जाऊन जॉब करू इच्छित असेल तर त्यांनी नक्कीच करा. ज्या करू शकत नाही आहेत, ज्या कुटुंबाकडे लक्ष देतात, ते कुटुंब सांभाळतात, ते त्यांनी घरात राहून त्यांना जे हवं ते करा. व्यवसाय करा, तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे ते करा, तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टी करा. जग काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, समाज काय म्हणेल, किंवा अजून कोणी काय म्हणेल, किंवा घरातून तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही, तर या गोष्टींचा फार विचार करू नका. आणि तुम्ही जर आई असाल तर तुमचं आई पण हे तुमच्या मुलांकडून तुम्हाला नक्कीच स्थिरावलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे जर तुम्ही आई असाल ना तर तुम्ही स्वतःचा निर्णय हा स्वतः नक्कीच घेऊ शकता. काही गरज नाही आहे स्वतःसाठी स्टँड घ्यायची, हीच एक वेळ असते. जर तुमच्या लग्नाला साधारणतः 5 ते 10 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि तुम्ही जर स्वतःला त्यातच अडकून ठेवलंत ना तर तेच बोरिंग लाईफ तुम्ही अगदी 50शीतलं लाईफ हे तुम्ही आत्ताच जगताय असं तुम्हाला वाटायला लागेल. त्यामुळे आत्ताच स्वतःचा निर्णय हा स्वतः घ्या, स्वतःला बदला, स्वतःला हवं ते करा, स्वतःचा आनंद जोपासा, आपल्याला जे आवडतं ना ते करा. जग काय म्हणेल, जग नावं ठेवायलाच असतं. त्याच्यामुळे जगाकडे फार लक्ष देऊ नका. आपला आनंद हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि जर आपण एक कुटुंब सांभाळतोय तर त्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी आधी स्वतः आपण आनंदी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ना आधी स्वतःला आनंदी ठेवायला शिका. मी तर ह्या मताची. मी माझ्यामध्ये बदल करायचं ठरवलं. मीही खूप वर्षानुवर्ष स्वतःच्या कुटुंबामध्ये व्यस्त करून घेतलं होतं. तेच रुटीन, तेच लाईफ मी देखील स्वतःला बदलायचं ठरवलं.